माझ्या मने झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितिना विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे तुका मने चित्त करावे निर्मळ तुका मने चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राये तेथे विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे विठ्ठला विठ्ठला वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पुरनेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं
विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरणा शंकाची दूसरे चरणा त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी से गुरु दास विठाला विठाला काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना आज भगवान मारुतीरायाच्या कृपेने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भागवताचे प्रवक्ते हरिभक्तपरायण श्रीकृष्ण महाराज खेडुळकर दररोज वेगवेगळ्या संतवाणीतून आपण कीर्तन प्रबोधन श्रवण करत असतात। आजची सेवा मारुतीरायाच्याच कृपेने माझ्याकडे आलेली आहे। तत्प्रित्यर्थ कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आहे। महाराजांनी आपल्या अभंगातून जे आपल्याला विचार चिंतन बोध किंवा ज्ञान दिलेलं आहे त्याचा विचार करण्यापूर्वी आपण थोडीशी प्रस्तावना पाहणार आहोत। विठ्ठला विठ्ठला आजच्या सेवेचे यजमान श्री अंकुश नामदेव डुकरे, मुंदाजी गोविंदराव डुकरे, तुकाराम शामराव शेळके, रामकिशन त्रिंबक डुकरे व श्री भाऊराव बालासाहेब डुकरे या सर्व मंडळींना आजच्या सौजन्य सेवेचं घेतलेलं आहे। त्या सर्वांना धन्यवाद आशीर्वाद। सज्जनांनो, तुकोबारायांनी आपल्या अभंगात एकच सांगितलेलं आहे, वैष्णव हा कायेनं वाचेनं मनानं व्हायला पाहिजे, त्यावेळी त्याच्यामध्ये कामक्रोध राहणार नाही। सर्व गुणदोषापासून रहित ज्याचं हृदय आहे त्यालाच वैष्णव म्हटलेलं आहे। भगवंतावरती ज्याचा अनन्य विश्वास आहे, अनन्य प्रेम आहे, अनन्य श्रद्धा आहे, तो परमेश्वरावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो आणि विश्वातील प्रत्येक भोग भोगत असताना सर्व गोष्टीवर परमेश्वराची त्याच्यासाठी कृपा राहील। ज्याचं हृदय निर्मळ झालेलं आहे त्याच्याजवळ देव येत असतो किंवा देवप्राप्ती त्याला होत असते। अशा अतिशय सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला या 3 चरणाच्या अभंगातून फार मोठं चिंतन दिलेलं आहे। आपण क्रमशः अभंगाचं चिंतन करू। विठ्ठला तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितला, बाबांनो परमार्थ करा। संत एकनाथ महाराजांनी हेच सांगितलं, करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका। करायचं असेल तर चांगलं करा, हरीची साधना करा, ज्या साधनेनं हरी तुम्हाला प्राप्त होईल। देव मिळावा ही प्रत्येकाची प्रांजळ इच्छा आहे आणि तुम्ही सर्वजण जे रोज कीर्तनाला येत असता, कथेला येत असता, त्यावेळी तुमच्या मनामध्ये कथा कीर्तनांच्या प्रति श्रद्धा आहे। साधू संतांचं एकच मनोगत आहे,
सर्वांनी ईश्वराचं स्मरण करावं, कारण ईश्वर स्मरणाशिवाय संसार बंधनातून मुक्ती नाही. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. भगवत स्मरणानेच मनुष्याला संसार सागर पार करता येतो, दुःखातून मुक्त होता येतं. आणि तुकोबारांनी सर्वांच्यासाठी उपदेश केलेला आहे, ठराविक लोकांच्यासाठी नाही. काय म्हणतात महाराज? गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे तुमचे, चतुर विनोदे तुमचे. सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाती. या सकळाते विनवनी. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी. तुकोबारांनी या आपल्या अभंगाच्या कडव्यामध्ये सर्वांचा उल्लेख केला. गाते, गाते म्हणजे गाणारे. काय काय गाणारे? अभंग गाणारे, गीत गाणारे, पद गाणारे, वेद गाणारे, शास्त्र गाणारे, गीता गाणारे, भागवत गाणारे. काय भागवत हे काव्यात्मक आहे, गीता ही काव्यात्मक आहे आणि काव्य गायल्या जात असते. काय काव्य हे गायल्या जात असतं आणि काव्य कसं गायचं हे गायकाला माहीत असतं. विठ्ठला विठ्ठला आम्ही दिल्लीला असताना, शिकत असताना मला गायनाची आवड होती. गाता काही येत नाही, पण गायनाची आवड मात्र जरूर आहे. ऐकण्याची सुद्धा आवड आहे. आता आमच्या जोडीनं किती सुंदर चाल म्हणली आहे, खूप मला आनंद वाटला. तिथे राष्ट्रपती भवनाच्या समोर मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अनुप जलोटाचे वडील होते पुरुषोत्तम दास जलोटा, गायन सम्राट म्हणजे भजन सम्राट त्यांना पदवी होती. आपल्या गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत. त्यांनी जी राग गायला सुरुवात केली तर 20 श्लोकावरती 20 राग गायले. काय प्रत्येक श्लोकावरती ऊर्ध्व मूल मदशाख पासून तर शेवटच्या श्लोकापर्यंत. आणि म्हणजे थांबल्यानंतर दुसरा राग सुरू करायचा असं नाही, कंटिन्यू. कोणताही राग गात असताना रागात बदल करून दुसरा राग गाणं ही कला सर्वात अवघड असते. काय आणि ती गोष्ट कशी असते, या रागाचे स्वर त्या रागात प्रवेश करायला नको आहे की नाही. गायक आहे त्याला सर्व ज्ञान असतं. विठ्ठला विठ्ठला कोणत्याही वस्तूचं ज्ञान केव्हा होत असतं तुकोबाराय म्हणतात, जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. तुम्ही गायक व्हा आणि गीत गायन शिका, नंतर तुम्हाला गायनाचं ज्ञान असेल. ज्याला गायनाचं ज्ञान नाही तो त्याच्यातले जे गुह्य गोष्टी असतात ते जाणू शकत नाही. लक्षात ठेवा. नुसतं गायला काही हरकत नाही, परंतु शास्त्रीय गायन ज्यावेळी केल्या जातं त्याच्यामध्ये शास्त्र असतं.
आणि ते सामान्य माणसाला कळत नाही, पण जे त्यातले जे विद्वान आणि रसिक असतात त्यांना तुरंत कळतं. काय आम्ही काशीलाच असताना तुलसी संगीत सप्ताह होतो तिथे भीमसेन जोशी सारखे लोक 1-1, 2-2 घंटा सेवा देण्यासाठी येत होते. पंडित जसराज झाले, तुमचे भीमसेन जोशी झाले, अनेक मोठमोठे गायक एक नाही, तर ते लोक यायचे, त्यांना 1-1, 2-2 घंटा लागायचे. आणि माझ्यासोबत एक राहणारा होता. म्हटलं अरे अशा प्रकारचा गायनाची मैफिल आहे, आपण ऐकायला जाऊ. तो म्हणला तू म्हणतोस मी चलतो, मला काही त्यातलं समजत नाही काय असतं. मग एक गायक आला, पंडित जसराज होते, ते गायक आले. गायन करत असताना अगोदर त्या रागाचे संपूर्ण स्वर जमा करावे लागत असतात. अगोदर सर्व रागाचे स्वर एकत्रित आणून बसवायचे आणि नंतर राग गायला सुरुवात करायची असते. आपण तर उठलं की सुटलेला असतो, तसं नाही जमत ते, कारण एक शास्त्र आहे, लक्षात ठेवा. आणि मग आम्ही दोघं गेलो, बसलो तिथे. मग ते पंडित जसराज होते, मालकंश राग होता, मालकंश रागाचे स्वर त्या ठिकाणी ते फिट करू लागले. त्याला जवळजवळ अर्धा ते 40 मिनिटं लागत होते, नंतर गायला सुरुवात होणार होती. तो म्हणाला हा माणूस काय बोंबलायला लागला, मला काहीच कळून नाही राहिलं. त्यानं कधी आयुष्यात गायन म्हणजे काय पाहिलेलंच नव्हतं आणि मलाही काही त्यातलं कळत होतं अशातला भाग नाही, पण मला आवड होती ती ऐकण्याची, म्हणून मी गेलो जायचो. जवळजवळ अर्धा घंटा स्वर संमेलन करायला लागले, स्वर मिळवायला लागले. तो म्हणाला 15-20 मिनिटात तर त्यानं डोकं दाबून धरलं. अरे बाप रे, म्हणजे माझं डोकं फुटून जायचं, हा माणूस केव्हा गायला सुरुवात करणार. ते काही शनिमाटलं गाणं नाही की उचललं की लावलं टाळ्याला, आहे की नाही, राग आहे तो, लक्षात ठेवा. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तो विठ्ठला विठ्ठला एक साहेब होते, क्लास 1 ऑफिसर होते, त्यांची पत्नी गायक होती. परमेश्वराचा अनुग्रह असेल, गायकाच्या जीवनामध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक स्वर आणि दुसरा ताल. काय काहीला स्वर असतो तर ताल नसतो, काहीला ताल असतो तर स्वर नसतो. आमच्या इकडे एक व्यक्ती होता, तो इतका सुंदर त्याला आवाज होता, आहे की नाही, सुंदर स्वर होता पण तालच नव्हता. आणि मग ते नाराज झालं, माझ्याकडे आले, म्हटले बाबाजी मला काय नाही का, स्वर खूप छान आहे, बिलकुल भीमसेन जोशीचा आवाज काढायचा, लता मंगेशकरचा आवाज काढायचा, काय काय करायचा, परंतु तालातच जमत नव्हतं. आणि त्यानं मला विचारलं मला ताल कशाने येईल. मी त्याला सोपी आयडिया दिली, म्हटलं 6 महिने हरिपाठ म्हण, तुला ताल येतो. 6 महिने सारखा हरिपाठ म्हटलं, एक दिवस गैरहजर राहू नको. अरे तो 6 महिने हरिपाठात आला, त्याला एक दिवस ताल. काकडा आणि हरिपाठ अशी वस्तू आहे, जे तालात नसले त्याला ताल येतो, ज्याला स्वरात नसले त्यांना स्वर येतो. काकडा आणि हरिकाठ ही वैष्णवाची साधना आहे. विठ्ठला विठ्ठला नाही तर थोडंसं कीर्तन यायला लागलं की हरिपाठ सोडून देतं आणि काकडाही सोडून देतं. कीर्तनकार कधी पाहिले तुम्ही हरिपाठात उभे राहिलेले आणि काकड्यात बसलेले. अरे बंकट स्वामी महाराज होते, जोग महाराज होते, दांडेकर मामा होते, ते लोक रोज काकड्यात बसायचे, रात्री कीर्तन करायचे. यांना कीर्तन यायला लागले की त्याला सोडून काकडा ना हरिपाठ. वैष्णव नाही राहिला तो, आणि जो वैष्णव नाही तो कीर्तनकार सुद्धा नाही. विठ्ठला विठ्ठला हो. आणि ती बाई गायक होती, परंतु ते बाईला काय होतं, स्वरच नव्हता. कर्कश स्वरात गायची, बेढप गायची, तिला ते स्वरच नव्हता. आणि एक दिवस तिनं आपला स्वतःची कीर्ती प्रचार करण्यासाठी संगीताची म्हणजे भजनाची फार मोठी मैफिल ठेवली. त्याच्यामध्ये प्रसिद्ध वादन, प्रसिद्ध कलाकार बोलावले.
आणि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. मोठ्या मोठ्या लोकांना वाटलं, पोस्टर छापले, काय काय केलं पेपरमध्ये, इकडे तिकडे. लोकांना वाटलं फारच मोठं गायन होणार आहे काय. आणि त्या गायनामध्ये ती बाईच गाणार होती. तिनं तिच्यासाठीच केलं होतं सर्व. तिला माहीत होतं की मला स्वर नाही आणि मला तालही बरोबर नाही आणि माझं गायनसुद्धा कोणी ऐकणार नाही. पण साज भरपूर सजवला, मंडप दिला, स्टेज तयार केलं, रंगमंच तयार केला, तबला, पेटी, तंबोरा, टाळ वगैरे सर्व सज्ज झालं काय. आणि बाईनं स्वर काढल्यानंतर काय गाढव तरी बरं ओरडला अशी ओरडायला लागली. विठ्ठला विठ्ठला हो. 5-6 माणसं आणल्या भाड्यानं. त्याला सांगून ठेवलं की 2-2 मिनिट झाले की टाळ्या वाजवायच्या आहे की नाही. नवराही पुढं बसवला. साहेब मोठा ऑफिसर होता, तोही पुढं बसला. साहेबांना सांगितलं मधून मधून त्या ठिकाणी मी रंगात आले की तुम्ही मानेला झटका देत जा थोडासा आहे की नाही. आणि मग चांगले चांगले लोक आले होते. त्यांना वाटलं मोठी मैफिल आहे, काही विशेष असेल. 5-10 मिनिटातच कळून गेलं की याच्यामध्ये काही विशेष नाही. चांगले लोक निघून गेले. आता वाजवणारे बिचारे ते अडकले, त्याला जाता येत नव्हतं ती बाई उठल्याशिवाय आहे की नाही. मग ती इतकी बेढप गाऊ लागली. आणि बाकीचे ज्यांना ज्ञान नव्हतं, जे ऐकायला ते सुद्धा उठून गेले लोक. ते काही ऐकण्यासारखंच नव्हतं. आणि ते 5-6 जण भाड्याचे आणले होते ते टाळी वाजवायला हे करायला. तिच्या नवऱ्यानं पाहिलं मागं माणसं कोणीच नाही, गेले सर्व काय. आणि मग लागलं ते मानाला झटका द्यायला. 5-6 माणसं पाठीमागं बसले होते. म्हणे साहेब तुम्हाला लेच कळून राहिलं वाटतं. ते म्हणाला मला काय कळतं हे नाही मी सांगत, पण ते आमच्या मेम साहेब गाऊन राहिल्या, आम्हाला झटके मारण्याचे म्हणे. आता अरे झटके मारा पण माना तुटून जायच्या ना, काही त्यातलं कळतच नाही. कशाला रिकामे झटके मारत बसता. शेवटी मला सांगायचं एकच गोष्ट, ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्याला त्या गोष्टीचं रहस्य कळू शकत नाही. मग ते अध्यात्म असेल, चिंतनीय विषय असेल, या गायन असेल, या वादन असेल, कला आहे. लक्षात ठेवा, कलेला महत्त्व आहे, कलाकाराला महत्त्व आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो कलेची आणि कलाकाराची किंमत नाही केली पाहिजे. त्याला किंमत नाही, तुमची ठराविक किंमत नाही. एवढे पैसे दिले म्हणजे तुमची किंमत झाली असं नाही. कला आणि कलाकाराची किंमत नाही, कारण त्याच्यामध्ये अलौकिक गुण असतात. त्याच्या गुणाला चॅलेंज नसतो. लक्षात ठेवा. आणि मग कळायला नाही लागलं तरी झटके मारायचे. बरोबर आहे का ती. आणि बाई म्हणाले सर्व लोक गेले, माझं गायन आवडलं नाही काय लोकांना. अरे आवडायसारखं नाही तर आवडेल कसं. तू वरडायला लागली कोणीकडे हे बघ अगोदर. तर मला एकच सांगायचं, काही काही लोकांना गाण्याचं खूप आवड असते, छंद असतो, पण स्वरताल नसतो, पण आवड खूप असते. काय त्याला वाटतं की मला आलं पाहिजे, मला गायला गेलं पाहिजे. पण ईश्वराने तुला त्या ठिकाणी आवाजच दिला नाही, ईश्वरच दिला नाही, त्याच्यात नाही लाज आहे. आणि ज्याला ईश्वराने आवाज दिलेला आहे, स्वर दिलेला आहे, ताल दिलेला आहे काय, आणि गायनाची आवड दिलेली आहे, समजायचं ईश्वर कृपा आहे त्याच्यावर. विठ्ठला विठ्ठला हिंदी मध्ये एक मन आहे, सूर के श्याम और तुलसी के राम. सुरदाजीनं श्याम सुंदर कृष्णाला आळवलं आणि गोस्वामी तुलसीदासाने रामाला आळवलं. त्यांचं भजन ऐकण्यासाठी, गीत ऐकण्यासाठी सुरदासजी गायला लागायचे तर भगवंत त्यांच्या समोर येऊन त्यांच्या तोंडाजवळ कान करून बसायचे, कारण ते आंधळे होते, त्यांना दिसत नव्हतं. इतके सुंदर गायचे, भगवंत ऐकायचा. विठ्ठला हो. सुरदासजी गाऊ लागले एक दिवस, आणि गाता गाता त्यांना इच्छा झाली की ज्यांच्यासाठी मी गातो तो मला केव्हा भेटेल.
केव्हा भेटेल मम कान्हू, काय तो परमानंद मला केव्हा भेटेल अशी त्यांची इच्छा होती। एक दिवस गात होते, सांगितलं प्रभू मी आंधळा आहे, तू जरी माझ्या पुढे येऊन बसत असशील कदाचित, पण मला डोळे नाहीत पाहायला, या डोळ्याने कदाचित देव दिसत असतो। देवाला पाहणारी डोळे दुसरी असतात, देवाला पाहणारी डोळे भगवत अनुग्रहाने गुरु अनुग्रहाने मिळत असतात, लक्षात घ्या। सुरदासजी गात होते, जाकी कृपा पंगु गिरी लंगे, 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 अंधे को सब कुछ दर्शाए, अंधे को सब कुछ दर्शाए, चरण कमल बंदो हरि राय, 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 शरण कमल बंदो हरि राय, जाकी कृपा पंगु गिरि लंघे, अंधे को सब कुछ दर्शाए, चरण कमल बंदो हरि राय। सांगण्याचं तात्पर्य सुरदासजी गात होते आणि परमात्मा समोर येऊन बसला होता। सुरदासजी गायनाच्या रंगामध्ये रंगून गेले होते। काय लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी गात असतो तर कोणासाठी गायचं? नेहमी गाणं स्वतःसाठी असलं पाहिजे, दुसऱ्यासाठी गायचं नाही। तुलसीदासजी म्हणतात, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा। तुलसीदासांना विचारलं तुम्ही कोणासाठी गाता? ते म्हणाले स्वचा आनंद सोला भोगण्यासाठी मी गातो। स्वतःचा आनंद स्वतःला भोगण्यासाठी गायचा। लोक ऐकतील, खुश होतील, कोणी नाराज होतील, म्हणून लोकांच्यासाठी नाही गाय। एक तर तुमचं हृदय प्रसन्न झालं पाहिजे आणि तुम्ही ज्याच्यासाठी गातात ना तो परमात्मा प्रसन्न झाला पाहिजे, त्याच्यासाठी गायलं पाहिजे। लक्षात ठेवा। आठवलं म्हणून उदाहरण सांगतो। अकबर बादशहाच्या काळामध्ये तानसेन नावाचा सर्वात मोठा गायक होता। तानसेनचे गुरु होते वृंदावनचे स्वामी हरिदास। स्वामी हरिदासजी त्यांचे गुरु होते, ज्यांची विण्याची नुसतं बोट जरी विण्यावर पडल्यानंतर परमानंद श्रीकृष्ण नाचायचा, गायन तर पुढं राहायचं, एवढी त्यांच्यामध्ये सामर्थ्य शक्ती होती। ही गायनाची शक्ती असते, लक्षात घ्या। आणि मग काय झालं, अकबर बादशाह ने तानसेन प्रश्न केला, तानसेन आप कितने बढ़िया गाते हैं और जिसके पास आपने गायन सिखाए वो तुम्हारे गुरु महाराज कितने अच्छे गाते होंगे। बोले साहब सवाल ही नहीं, गुरु महाराज की स्वर तो सुर ही है क्या? परमात्मा श्री कृष्ण रीझ जाते हैं उनके स्वर के ऊपर। अच्छा, तो अकबर बादशाह ने कहा कि मैं तुम्हारे गुरुजी का गाना सुनना चाहता हूँ। चलो, कहा कि साहब वो तो अपने मर्जी से गाते हैं, यदि उनकी इच्छा होती है तो 2-2 दिन 4-4 दिन वो अपनी वीणा नीचे रखते ही नहीं, गाते रहते, राग अलापते रहते हैं, लेकिन कभी नहीं तो 8-8 दिन ऐसे ही बैठे रहते हैं। अकबर बादशाह ने कहा कि तुम एक काम करो,
तुम्हारे गुरुजी को कहो कि बादशाह सुनने के लिए आएंगे, आपको गाना पड़ेगा। तो फिर बोले गाएंगे ही नहीं वो, उनके पास सामने कोई बादशाह नहीं या कुछ नहीं बोले। तर बादशाहने खूप आग्रह केला। एक दिवस बिना आमंत्रण हे तानसेन आणि ते निघाले। तिकडून एक वैष्णव येत होता आणि तोही हरिदासजीचं गाणं ऐकण्यासाठी गेला होता, परंतु 8 दिवस बसला लपून, पण विण्याची झंकारही उठली नाही, गायनही सुरू झालं नाही। अकबर बादशाह तानसेन गेले झोपडीच्या पाठीमागे लपून राहिले। सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्त उगवला 4 वाजता, तर विण्याच्या तारावरती बोट पडले। काय विण्याचा तार ज्यावेळी बोट पडले, स्वर निघाला त्याच्यातून, नुसता तार वाढल्याबरोबर अकबर बादशाहला समाधी लागली। गायन तर शिल्लकच होता। किती तपश्चर्या असते काय, तुमच्या रोमा रोमामध्ये तपश्चर्या असली पाहिजे, त्यावेळी तुम्ही काहीतरी बनवू शकता, लक्षात ठेवा। नुसती अशी झणकार उठली, अकबर बादशाहच्या हृदयामध्ये असा भाव निर्माण झाला, भाव विभोर होऊन जाऊन नुसते डोळे असे नुसते बंद करून पाहू लागले। काय काय आहे, अजून तर गाणं सुरूच झालं नाही। गाणं सुरू झालं असतं तर भाव समाधी लागली असते। बादशाह भाव विभोर होऊन गेला। त्याच्यानंतर गायनाचे राग आलापू लागले, बादशाहला काही भानच राहिलं नाही। दुपारच्या 11 वाजता गायन बंद झालं आणि तानसेन म्हणाले, चलो साहब, आप तो जितना गाना था आज की महफिल तो पूर्ण हो गई है, आप चलते हैं, भोजन का समय। बादशाह ने कहा कि कितनी तार की झनकार सुरीली उठी थी, मेरे दिल को दहला दिया, इतनी सुंदर स्वर थी वो। बोले आगे की बात तो आपने सुनी नहीं, आप यहाँ से हिलते तक नहीं, इतना सुंदर गाना गीत गाया उन्होंने। बोले मैंने सुना ही नहीं। क्या? अरे सुनने वाला हाजिर होगा तब सुनेगा ना। ज्याला कळतं ते श्रवण करू शकते, ज्याला कळत नाही त्याने केलेलं श्रवण काहीच कामाचं नसतं। अरे मग श्रवण कळून केलं पाहिजे, नाही तर पोथीवाला पोथी वाचत राहतो, तुमचे मानाचे झटके देणं चालूच आहेत। एकदा पॉझिटिव्ह झटका देतात, एकदा निगेटिव्ह देतात। काय कळतं पता नाही कळणारे सुद्धा चांगले मान हलवलेले दिसतात आणि म्हणतात महाराज काय पोथी झाली, काय झाली सांग ना मग पोथी। नाही मला ते सांगता येत नाही, पण पोथी चांगली झाली, काढा झोपा। तर मला काय म्हणायचं, अकबर बादशाह दरबारात आल्यानंतर तानसेनला विचारलं, काय तानसेन तुम्हारा स्वर इतना, तुम्हारा आवाज इतना रसीला है, गुरु महाराज का तो उसी से भी ज्यादा है। क्या? तो तानसेननं काय म्हटलं ऐकण्यासारखी गोष्ट आहे। काय? तानसेन म्हणाला आमच्या सारख्याच्या स्वरामध्ये स्वार्थ आहे, गुरुजींच्या स्वरात परमार्थ आहे। मैं गाता हूं, काय लेट करंट आहे काय? विठ्ठला विठ्ठला अरे गायनामध्ये सप्तस्वराची सम साधल्या गेली पाहिजे, लक्षात ठेवा। काय मी काही गायक नाही, पण मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगत असतो। मला एक सांगायची गोष्ट, तानसेन म्हणाला बादशाह साहब हम लोग गाते हैं, गायक लोग तुम्हारे जैसे बादशाहों को रिझाने के लिए, खुश करने के लिए गाते हैं, और गुरुजी गाते हैं तो अपने परमात्मा के लिए खुश करने के लिए गाते हैं। आम्ही गातो तुमच्या सारख्या बादशाहांना खुश करण्यासाठी, गुरु महाराज गातात ते श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी गातात, म्हणून गुरुजीच्या गाण्यात परमार्थ आहे आणि आमच्या गाण्यात संसार आहे। विठ्ठला मी तुम्हाला सुरदासाच्या उदाहरणातून इकडं तानसेनच्या बादशाहाच्या उदाहरणात आणलं। सुरदासजीच्या समोर एक दिवस परमात्मा त्यांचं गाणं ऐकण्यासाठी बसलेले होते।
गाणं रंगात आलं आणि भगवंताच्या पायात बारीक घुंगर बांधलेले होते. देवानं असे पाय हलवले. सुरदासजींना तुरंत कळालं की देव नक्की बसलेला आहे समोर, की नाही. एवढं गायन केलं पण अजूनही देव सापडला नाही. काय आज आला तर आपण त्याला धरू. आणि म्हणून सुरदासजीने आंधळे माणसं फार हुशार असतात, लक्षात ठेवा. आंधळे, लंगडे, तिरप्या डोळ्याचे हे सर्व दुर्गुणी असतात, हे खतरनाक असतात. विठ्ठला विठ्ठला मी सांगत होतो की सुरदासजीनं असा हात लांबवला, त्याला वाटलं देव पुढेच बसलेला आहे, हातात येईल. देव हातात येणं सोपं आहे का? नाही. अरे 2-2 वर्ष तुमच्या सोयरिकी होत नाही तर देव हातात येणं सोपं आहे का? आणि आता तर प्रत्येक गावामध्ये 5-50 तर नुसते ब्रह्मचारी फिरून राहिले, 30-40 वर्षाचे. काय पोरीच मिळत नाही. काय झाल्या पोरी? अध्ययन करा त्याचं. विठ्ठला विठ्ठला वणी चंद्रपूरला माझा कथा होती, तिथं गेलो. एक श्रीमंत होता दुकानदार, दररोजचा 3-4 लाख रुपयाचा गल्ला होता. एवढं मोठं त्या ठिकाणी त्याचा दुकान मॉल होता. ते म्हणे महाराज आमच्या घरी या, चहा पाणी. म्हणलं मी चहा घेत नाही, पाणी घेत नाही. नाही नुसते पाय तरी लावा आमच्या घराला. म्हणलं चला, आग्रह करतो माणूस. दोघं भाऊ, 10 कोटीचा बंगला बांधलेला आहे का एकरामध्ये. काय कुत्र्यालाही रूम होत्या मस्त, बाहेर गार्डनमध्ये पक्षी पाळलेले, सर्व काही आनंदच आनंद. घरात गेलो तर घरात कोणीच नव्हतं. एक म्हातारी पलंगावर बसलेली होती आणि ती म्हातारी मला पाहिलं रडायला लागली. म्हटलं आजी काय दुःख आहे? काय? ते म्हणे बाबा काय सांगावं दुःख, एक का म्हणून सांगायचं, दुःखाची पोथीच आहे. अरे तुमच्याजवळ सुद्धा दुःखाच्या पोथ्या आहेत का नाही? आमच्या पुढे येऊन वाचता की बाबा असं झालं तसं झालं आणि हे व्हायला पाहिजे. ठीक आहे, इकडं तिकडं वाचल्यापेक्षा साधू पुढे वाचत जा, मंदिरात पोथ्या वाचत जा, आहे की नाही. तुमच्या पोथ्या जर तुमच्यासारख्या लोकांपुढं वाटल्या तर काहीच उपयोग नाही, लक्षात ठेवा. मला काय म्हणायचं, आणि ती म्हातारी रडू लागली. मी विचारलं, ती म्हणाय पान केवढं मोठं घर आहे. म्हणलं फार मोठं आहे, काहीच कमी नाही घरात. स्वयंपाक घरपानमध्ये किती बांधलं? 2 करोड रुपयाचं स्वयंपाकघर बांधलं होतं, आधुनिक फॅशनचं, की नाही. त्याच्यामध्ये काहीच कमी नव्हती. फोडणी जर जळाली तर त्या स्वयंपाकघरात ठसका उठत नव्हता. आणि तुमचं तर अर्ध गाव खोकलायला लागतं. अरे जिच्या फोडणीमध्ये ठसका लागतो तिला स्वयंपाक करता येत नाही म्हणून समजायचं. विठ्ठला विठ्ठला आपल्या खेडोळ्यांच्या बाया असतील म्हणा, हुशार प्रवीण असतील स्वयंपाकामध्ये, पण आमच्या तिकडची गोष्ट सांगतो. काय ती म्हातारी सांगू लागली, 2 भाऊ होते. एक होता 45-46 आणि दुसरा होता 47-48. काय म्हातारी म्हणाली महाराज सर्व आहे पण घरात लक्ष्मीच नाही. पान स्वयंपाकघर कसं खाली आहे, लक्ष्मीच नाही. म्हटलं स्वयंपाक कोण करतं? मग नौकर लावलेले स्वयंपाक करायला, नौकर. याचा अर्थ एकाचं 45-46 वय, दुसऱ्यात 47-48, पण लग्नच झाले नाही. पैसा कमी आहे का? 10 करोडचा बंगला आहे त्याचा, पण त्याला पोरी कोणी दिल्या नाही. पैसे कमी आहेत का? परिस्थिती अशी आहे. तर मला सांगायचं की सुरदासजी जे आहे देवाला धरायला गेले आणि देव उठला आणि मागे पुढे पळायला लागला. आणि आंधळा माणूस आवाजानं सर्व जाणतो, त्याला म्हणतात, आंधळ्या माणसाला प्रज्ञाचक्षु म्हणतात. काय म्हणतात? ज्याची बुद्धी, प्रज्ञा म्हणजे ज्याची बुद्धीत डोळे आहेत, तो बुद्धीच्या डोळ्यानं पाहतो, तो या डोळ्यानं पाहत नाही. रात्री माझं कीर्तन होता अकोला जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्हा आहे आता, पहिला अकोला होता, महागाव म्हणून गाव आहे.
पूर्वी आम्ही तिथं असे मी राहायचो तिथं, तर मोठा सप्ताह व्हायचा, रामनवमीचा सप्ताह, रामनवमी ते हनुमान जयंती याच टायमामध्ये. काय तर गावातले त्या ठिकाणी सर्व जवान पोरं 18 वयाच्या वयोगटापासून तर 25-30 वर्षाचे. आणि यावर्षी मला इथले गावातले पोरं भेटले, म्हणजे आम्ही पोरापोरानंच उभं केलं. काय अरे आता चाब्या सोडून घ्या म्हाताऱ्याच्या, त्यांच्याजवळ काही ठेवू नका. पोरं जेवढं समर्थपणे करतील ना तेवढं म्हातारे माणसं नाही करत. फक्त पोरांना परमार्थाचा संस्कार असला पाहिजे. काय मंदिरात गेल्याशिवाय देव दिसत नाहीत, परमार्थात आल्याशिवाय संस्कार मिळत नसतात. तुम्ही इकडे आलेत नाही तर तुम्हाला संस्कार कसा मिळेल? नाही मिळणार. मला खूप बरं वाटलं, म्हटलं पोरं पोरं करतात, खूप आनंदाची गोष्ट आहे. याच वर्षी नाही दरवर्षी करत जा, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट सांगतो की सुरदाजी आवाजाच्या दिशेनं पळायला लागले. देव पुढे पळायला लागला, पुढे आली विहीर. देवानं काय केलं? देवाला डोळे होते, फटकन उडी इकडून तिकडे मारली. हे आंधळ जेच मागून गेलं पळत विहिरीतच पडला. आहे की नाही? विहिरीत पडल्यानंतर तो आंधळा होता पण इतका हुशार होता, कारण सुरदास साधू होता. विठ्ठला एखादा माणूस पडलं तर हसतं का रडतं? ते पडलं समजा सायकलून पडलं, चालता चालता पडलं, लागलं तर माणूस हसतो का रडतो? हे आंधळे सुरदाच्या विहिरीत पडले, जोरा जोरात हसायला लागले. लागलं नाही ही देवाची कृपा आहे. कमरा एवढं पाणी होतं त्याच्यात पडलं. दगडात पडलं असतं मोडले असते हातपाय. आंधळा असून व्यवस्थित पडलं ते. आणि तुम्हाला डोळे असतात, दारू पेल्यानंतर कुठं पडत असता? तुमच्या ठिकाणच नाही कुठं पडता. लोक संडासला बसतात तिथं काय काही पडलेले असतात. रात्रभर त्याच्यावरच त्यांचं उसत त्याच्याशी असतंय. आणि येणार जाणारा काय म्हणतो, मी काय समजतो, मी गावात कोणाला समजत नाही. काय अरे तिथं नरकात पडला तो नरक तुला समजत नाही तर गावाची कशाला गोष्ट करतो? काय ज्याची बुद्धीच राहिली नाही, व्यसनाने व्यसन काय करत असते? दारू असेल, गांजा असेल, तुमच्या मनावरती आणि बुद्धीवरती अटॅक करत असते, लक्षात ठेवा. आणि नंतर मग शरीरावरती अटॅक होत असतो. म्हणून दारू पिऊ नये. विठ्ठला विठ्ठला हो. कोथळ्याला 1 वर्ष सप्ताह होता, म्हणजे दरवर्षी असतो, पण आम्ही सकाळी फिरायला जातो 4 वाजता. आणि असं पावसाचं वातावरण होतं, पाऊस पडलेला होता. आणि मग आम्ही सकाळी सकाळी रोडनं फिरत चाललो, तर नालीमध्ये 2 ठिकाणाहून आवाज येऊ लागला. नालीत कोणीतरी होतं, नालीत पडलेलं. आणि आम्हाला वाटलं कोणीतरी बोलतं. एक दुसऱ्याला बोलू लागलं. ते काय म्हणतं, एक जण, हे बोले काय ऐकलं का? काय ते काय म्हणतं, मी आता गावातच जाऊ दे, सरपंच झाल्याशिवाय राहत नाही. दोन्ही लागलेले नालीत पडलेले. ते काय म्हणतो, मी आता गावात गेलो सरपंच झाल्याशिवाय राहत नाही. आलं का लक्षात? ते दुसरं काय म्हणतं, होशील ना सरपंच, मला काय विश्वास नाही का? पण मी खुर्ची सोडली तर बसशील ना तो. दोघंही खुर्चीवर नाही, दोघं नालीत आहे. पण गोष्टी पहा, दारू पिणाऱ्या माणसाच्या सुद्धा गोष्टी ऐकायसारख्या असतात. एकदा लागू द्या मग पहा कशा गोष्टी होतात त्यांच्या. तर मला काय म्हणायचं, सुरदासजी त्याच्या विहिरीत पडले आणि विहिरीत पडल्यानंतर ते हसायला लागले. देव म्हणाला, काय मनुष्य आहे, मी याला विहिरीत पाडलं आणि हसायला लागला. खरे हसायला म्हणजे हसू नकत का, रडू काय? मग काय अरे जीवानं जीवाला पाडलं तर रडावं लागत असतं, आणि देवानं जीवाला पाडल्यानंतर रडणं संपत असतं. नुसतं हसणंच जीवनात राहत असतं. म्हणून आपल्याला पाडावं ते देवाने पाडावं. ऐकले आता आहेच का एका महिन्यानंतर पाडापाडी? कधी आहे निवडणूक तुमची? विठ्ठला विठ्ठला हो. आणि मतदात्यांना सांगतो, कोणी पडलं कोणी आलं तरी तुम्ही हसू नका, रडू नका. काही काही फालतूच रडतात. जास्तच रडलं समोरचं म्हणते, हे बघ
हे 50 रुपये घेऊन जा आणि पी, तुला जितकी प्यायची. ती प्यायसाठी रडतं. काय पडलं तरी त्याला दारू पाजावं लागते. ते म्हणतो मला फारच दुःख झालं साहेब, काय सांगू. ते म्हणतो 50 रुपये घे आणि जा तिकडे, इथं रडल्यापेक्षा. आणि 50 रुपये हातात आले ते हसत हसत जातं. रडणारं असतं. सर्व नाटकं आहेत बाबांनो हे. काय हे नाटकं स्वार्थाचे नाटकं आहे. तुम्हाला त्याच्यापासून काहीच फायदा नाही. हे स्वार्थी लोक स्वार्थाचं नाटक आहे ते चालवतात, समाजाला चालवतात. डुबवतात का तारतात हे तुम्हाला अजून कळालं नाही. म्हणून कळालं पाहिजे समाजाला. विठ्ठला विठ्ठला एक हिंदी संतानं म्हटलं की साधू किसका मित्र. साधू कोणाचाही मित्र नसतो आणि कोणाचाही शत्रू नसतो. समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो. साधू कोणाचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, पुढारी कोणाचाही मित्र नसतो. काय शत्रू होऊ शकतो तुमचा कधी, पण मित्र तो कोणाचाच नसतो. त्याचा स्वार्थ साध्य होण्यापर्यंत तो प्रत्येकाच्या गळ्यात हात टाकतो. प्रत्येकाच्या गळ्यात हात टाकतो. एक नाही, त्याचा कधीच कोणी मित्र झालेला नाही. कारण स्वार्थी जे लोक असतात ते कोणाचे मित्र कधीच होऊ शकत नाहीत. शत्रू होऊ शकतील पण मित्र नाही होऊ शकत. विठ्ठला विठ्ठला सुरदासजी हसायला लागले तर देव विचारला काय झालं हसायला. तुला हसायला लागलो मला नाही नाही, तू देवा फसला म्हणून तुला हसायला लागलो. मी तुला विहिरीत टाकलं तू म्हणतो देव फसला. नाही, तू फसला म्हणून तुला हसायला लागतो. आता जाण मला सोडून. काय सुरदासजीचे शब्द आहेत. बाय छुड़ाए जात हो, बाय छुड़ाए जात हो, निर्बल जान के मोही, हृदय से निकसे हो, मर्द जानी हो तोही. अरे हातातून सुटला, झटका मारून पळून गेला, पण मी तुला आता हृदयानं धरलेलं आहे. आता जाऊन दाखव. काय देवाने आल्हाद उचलला वरती काढला. भेटला देव. ही वैष्णवाची शक्ती आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही त्रिविध वैष्णव होणार नाही, आणि त्रिविध वैष्णव होणे म्हणजे काय, अभंगाच्या पहिल्याच्या काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. विश्वासित
विश्वासित करी स्वामी वरी सदा विश्वासित करी स्वामी वरी सदा विश्वासित करी स्वामी वरी सदा काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना। काय विष्णुदास म्हणजे वैष्णव, वैष्णव म्हणजे वारकरी। काय म्हणतात तुकोबाराय? होय होय वारकरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी। विष्णुदास शब्दाचा अर्थ आहे वैष्णव। काय विष्णूचे दास, राम विष्णू आहे, कृष्ण विष्णू आहे, विठ्ठल विष्णू आहेत आणि त्यांचे दास म्हणजे वैष्णव। काय काया वाचा मने, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मनाने विष्णुदास झालं पाहिजे। काय शरीराने विष्णुदास व्हायचं म्हणजे काय? भगवान विष्णूची शरीराने सेवा करणे म्हणजे शरीराचा दास। काय मंदिरात जायचं, मंदिरात झाडू काढायचा, मंदिर स्वच्छ करायचं, अंगण झाडून काढायचं, देवाची फुलं आणून द्यायचे, हार बनवायचा, पूजा करायची, हे शरीराचा दास आहे। शरीराचा दास। शबरी भिल्ली नव्हती, जंगलामध्ये राहायची आणि त्या अरण्यामध्ये मतंग ऋषीचा आश्रम होता। जातीनं कोण होती? भिल्ली नव्हती, जंगली होती, जंगलात राहायची। अरे तुम्हाला गावात राहून संस्कार नाही तर ती तर जंगलात राहत होती। माणसात माणसं राहून माणसाला संस्कार मिळत नाही। काय माणसांना संस्कार कोणाबरोबर मिळत असतात? अरे संस्कार देणारे श्रेष्ठ लोक असतात, संत असतात, सज्जन असतात, विचारवंत असतात। शबरी भिल्लिनीला परमार्थ माहित नाही। परमार्थ म्हणजे काय अजिबात माहित नाही। जंगलात राहायचं, महिना 2 महिन्याने केलं स्नान तर ठीक, नाही केलं तरी ठीक। काय तर मला एक गोष्ट सांगायची, एक दिवस शबरी भिल्लीन फिरत फिरत असताना त्याच अरण्यामध्ये ऋषी मतंग ऋषीचा आश्रम होता।
काही शिष्य होते आश्रमामध्ये आणि ते पाठ प्रवचन शिकायचे. चालू होता पाठ, काय पाठ चालू होता आणि त्या पाठाचा विषय असा होता, जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुभटा ओळखोनिया. आणि भागवतामध्ये श्लोक आहे, महसेवाम द्वार माभूर्विमुक्ते. महापुरुषाची सेवा मुक्तीचं द्वार आहे. सत्पुरुषाची संतांची सेवा केली तर आपल्याला मोक्ष मिळू शकतो. तर शबरी सहज चालली की या आश्रमामध्ये लोक काय बडबड करतात, काय बोलतात. तिला माहीत नाही की इथं काही प्रवचन कशाला म्हणतात आणि कीर्तन कशाला म्हणतात. अरे प्रत्येक गावामध्ये असे लोक सापडतात अजून त्यांनी कीर्तन ऐकलेलं नाही. गावात राहून, जंगलात नाही, गावात राहूनही कीर्तन त्यांनी अजून ऐकलं नाही. काही काही अजूनही मंदिराच्या पायऱ्या चढल्या नाही. त्या पावलानं किती पाप केले असतील की त्या पवित्र मंदिराच्या पायरीवर पाय द्यायचं सुद्धा तेवढंही पुण्य नाही त्यांनी केलेलं, आणि म्हणून ते मंदिरात येत नाहीत. कीर्तन ऐकण्याचं सौभाग्य त्यांच्या जीवनात, त्यांच्या प्रारब्धात लिहिलेलं नाही. लोक म्हणतात माणूस जन्मालाच कशाला आला, अजूनही यानं कीर्तन ऐकलं नाही. अरे त्यानं ऐकलं नाही पण तुम्ही कशाला नाराज होता. तो त्याच्या पापाचे भोग भोगणारच आहे. जो पुण्य करेल त्याला पुण्याचे भोग भोगायला मिळतील, जो पाप करेल त्याला पापाचे भोग भोगायला मिळतील. आपण कोणावरती नाराज व्हायचं नाही, खुशही व्हायचं नाही. सप्ताह मांडला, काही लोक वर्गणी कधीच देणार नाही चांगल्या कामाला, का आपल्या गावात सप्ताह आहे, हे पावती पुस्तक फाडा एखादी पावती. आपल्याला एवढं सोडून बोलायचं, तेवढं सोडून त्याला काय बोलायचं. अरे आपलं जे काम आहे आपण तेवढ्याच कामाला त्या बोलायला जाऊ. एवढं सोडून बोला, तू असं काय भांडणं करायचं का आता. नाही देत ना तर नाराज होऊ नका. काय त्याच्या भाग्यावर, त्याच्या धनावर, त्याच्या गव्हावर, त्याच्या ज्वारीवर, काय त्याच्या अन्नावर संतांच्या मुखात जायचंय लिहिलेलंच नाही. त्याचा अन्न कधीही अन्नदानात येणार. मग तुम्ही कशाला त्याला पुण्याचा भागी बनवायला जाता. करू द्या ना पाप तिकडे. आणि लक्षात ठेवा, 4 लोकांनी 10 लोकांना नाही दिलं तर सप्ताह होत नाही का. सप्ताह तुमचा नाही, सप्ताह परमेश्वराचा आहे. चिंता त्याला आहे. कोणी 5 रुपये देईल, एखादा 25 देणार नाही, एखादा 500 देऊन टाकतो. ऐकले, तुम्हाला 400ची अपेक्षा असते, तुम्हाला 500 मिळतात. याचा अर्थ एवढाच आहे, विठ्ठला विठ्ठला हो. मी सांगत होतो, कायेचा वैष्णव शबरी आली आणि आश्रमाच्या बाजूला असं कुंपण केलेलं होतं. आणि मग आता 2-4 झोपड्या होत्या. एक गुरु महाराजाची झोपडी होती, काही शिष्याच्या होत्या. आणि मस्त वट्यावर बसून चाललं होतं प्रवचन. गुरु सांगू लागले, महापुरुषाची सेवा मुक्तीचा द्वार आहे, मग सेवा केली पाहिजे. तुम्ही जे ऐकलं ते आचरणात आणलं म्हणजे परमार्थ. नुसतं ऐकणं म्हणजे परमार्थ नाही. आपण नुसतं रोज ऐकतो पण ऐकल्यासारखं जर करत नसाल तर तुमच्या जीवनात परमार्थ नाही. ऐकण्याप्रमाणे संत सांगतात, नामस्मरण कर, पूजा कर, पाठ कर, तीर्थयात्रा कर, श्रवण कर. तर तुम्ही केलं तर ते ऐकलं म्हणून समजायचं. ऐकूनही काही वळलंच नाही तर काही उपयोग नाही. शबरीनं ऐकलं बघ ते एक वाक्य. तिच्या आयुष्यातलं पहिलं प्रवचन, पहिला उपदेश, पहिलं संत वाक्य, आणि तिनं ऐकलं. काय ऐकलं? महापुरुषाची सेवा हे मुक्तीचं द्वार आहे, मग आपण सेवा केली पाहिजे असं तिला वाटलं. पण माझ्याजवळ राहायला घर नाही, धन नाही, द्रव्य नाही, पैसा नाही, इस्टेट नाही, संपत्ती नाही, मग सेवा कशी करायची? तर शरीराने सेवा करायची. ती लगेच जंगलामध्ये गेली, झाडाच्या बारीक बारीक फांद्या तोडल्या, त्याचा झाडू तयार केला
आणि रोज रात्री 3ला उठायची. गुरु महाराजांच्या झोपडीपासून दरवाजापासून तर गंगेपर्यंतचा रस्ता झाडून काढायची. गुरु महाराज सकाळी उठले गंगा स्नानासाठी. अरे बापरे, कोण रस्ता झाडून काढला? विद्यार्थ्यात फरक पडला वाटतं वा. मी सांगितलं शिष्य लोक नक्की सुधारले, रस्ता झाडून काढायला लागले. तर गुरुला बरं वाटलं. गुरुला वाटलं कोण झाडून काढतं. 3 महिने त्यानं सेवा केली त्या शबरीनं. 3 महिन्यानंतर मतंग ऋषीनं जागेच राहिले रात्रभर. कोण येतं कोण झाडू मारतं. सकाळी 3च्या दरम्यान गुरु महाराज जागेच होते. कवाडाच्या खिंडीतून पावराले एक म्हातारी हातात झाडू घेऊन आली आणि आश्रमाच्या दरवाजापासून तर झाडू लागली. विठ्ठला विठ्ठला झाडू लागली. मतंग ऋषी झोपडीतून बाहेर आले. तिच्या जवळ आणि विचारलं कोण आहेस? बाबा, मी जंगलामध्ये राहणारी शबरी भिल्ली नाही. शबरी भिल्ली नाहीस? आणि तुला हे कोणच सांगितलं झाडायचं? केव्हापासून? 4 महिन्यापासून झाडते. कोणच शिकवलं तुला हे करायचं? तुम्हीच सांगितलं होतं प्रवचनातून. शबरीनं एक शब्द एका प्रवचनात एक वाक्य आलं तर एवढं आमूलाग्र परिवर्तन झालं. अरे तुम्ही किती कीर्तन भागवत गिळले, काही झालं का परिवर्तन? तुमचे कान त्या ठिकाणी बोटून गेले ऐकून ऐकून. अरे गंगेमध्ये गोटे पडले ऋषिकेश हरिद्वारला. इतकं शेवाळ चढून चोपडे चोपडे झाले. काही लाख वर्षापासून पडले पण ते बाजूला काढून फोडले तर आज कोरडेच निघतात. पुसलं का त्याच्यात पाणी? जोपर्यंत विचार आणि बोध तुमच्या हृदयाला शिवत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात परिवर्तन होणार नाही. साधूचे शब्द परिवर्तनकारी असतात परंतु ते घेतले तर परिवर्तन होईल. दारूची शिशी ठेवली पुढून हात जोडून बसले. दारूमाई मला नशा येऊ दे, दारूमाई मला नशा येऊ दे. नशा येईल का? पण ढक्कन खोलून जर पोटात टाकलं तर नशा येईल का नाही? तसं श्रवण सेवन केल्यानंतरच परिवर्तन होईल. नुसतं हात जोडून त्या ठिकाणी रोज टाळ्या वाजवणं चालू आहे, रोज ऐकणं चालू आहे, पण फरक काहीच बसत नाही. ज्या दिवशी फरक बसेल त्या दिवशी परिवर्तन. शबरीनं आयुष्यात एकदाच ऐकलं, परिवर्तन झालं. आणि आपण किती दिवसापासून ऐकत आहोत. काही गावामध्ये 47 वर्षापासून सप्ते चाली आहे, तरी गावात 2-2, 3-3 पार्ट्या आहेत. काय फरक पडला तुमच्या गावात? काय? अरे एवढं मोठं चांगलं करूनही तुमच्यात फरक पडू शकत नाही, मग करता कशाला हे? मी हे म्हणत नाही की करू नका, निदान दगड नाही तर विटा तरी बनसाल, बस एवढंच आहे. आणि घेतल्यानंतर मात्र त्या ठिकाणी तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन होईल. शबरी कायेची वैष्णव झाली, शरीरानं वैष्णव होऊन सेवा केली गुरुची. आणि गुरुनं काय सांगितलं ती झाडत होती, हात ठेवला डोक्यावर आणि सांगितलं शबरी याच आश्रमामध्ये एक दिवशी तुला राम भेटतील. गुरुच्या आश्रमानं तिच्या झोपडीत कोण आले? विठ्ठला विठ्ठला शरीराची वैष्णव शबरी रात्रंदिवस सेवा केली, गुरुची सेवा केली, त्याचं फल राम भेटले. दुसरा वाणीचा वैष्णव अखंड अहोरात्र भगवंताचं नामस्मरण करतो वाणीच्या द्वारे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. विठ्ठला
लक्षात घ्या, वाणीचा वैष्णव अखंड आपल्या वाणीचा प्रयोग भगवंत नामासाठी करणारा, आणि भगवत नामाने तुमचं चित्त शुद्ध होईल. काय एका गावामध्ये एक आता उठले ना, तिथंच कीर्तन समाप्त करील मी बरं का. 4-5 लोक उठून गेले, आता 5 मिनिटं फक्त कीर्तन करतो. अरे मग तिकडच बसा ना, हिच्यात काय घुसले. विठ्ठला 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 तुम्ही उठना म्हणजे आमच्या बोबालण्याला काहीच अर्थच राहिला नाही त्याला. समोरून उठायला लागले, तुमचे काम आहे तर एका बाजूला बसायचं. विठ्ठला विठ्ठला कारण मी काय डोळं वळणारा माणूस नाही, माणसं वळणार आहे. मला माणसांची काळजी आहे, लक्षात ठेवा. विठ्ठला 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 हो. काय वाणीचा वैष्णव. एका गावामध्ये एक वेश्या राहायची. वेश्यामध्ये तुम्हाला माहीत आहे तिचा काय व्यवसाय, काय धंदा आहे. ती तिचा धंदा करायची बिचारी. पण एकदा कोण्यातरी साधूचं कीर्तन ऐकलं तिनं. काय त्या कीर्तनात सांगितलं साधूनं, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ईशः क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छते. किती जरी माणूस पापी असेल, परंतु भगवत कृपा या संत कृपा झाल्यानंतर त्याचा उद्धार होत असतो. तो पापी असेल तर त्याचा महात्मा होतो. वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी झाला का नाही? किती पाप केले त्याने, त्याचे पाप मोजता येत नव्हते. लोक म्हणतात त्या ठिकाणी 17 राजन मोहरीसारख्या खड्यानं भरून गेले. आता तो जर मोजायला असेल तिथं त्याचं खरं असेल, आपण तर काही मोजले नाही. किती खडे टाकले होते. एक माणूस मेला की एक खडा टाकायचा, आणि मोहरीसारख्या 17 राजनात किती खडे पडतील. अतिशयोक्ती असू शकते. मला एवढं सांगायचं, तो अनंत पाप केलं त्याने, भयंकर पापी होता. परंतु परिवर्तन झालं साधूच्या शब्दाने. आमूलाग्र परिवर्तन, नुसतं परिवर्तन नाही. काय एक वाट पाड्या वाट सरूंना मारणारा डाकू तो ऋषी झाला. एवढं संतांच्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. पहा, वाणीचा वैष्णव आहे. ती वेश्या होती, ती म्हणाली मला आता परमार्थ करायचा. तिला वैराग्य झालं. पण मला कोण स्वीकारणार, मला कोण गुरुमंत्र देणार, तिला अशी शंका होती. आणि गावामध्ये एक भक्तीनबाई होती, संत टाईपची बाई होती. तिला सर्व गाव संतीनबाई म्हणायचं. आणि एक बाई त्या वेश्याला भेटली. म्हणे, बाई कशाला चिंता करते, आपल्या गावातली संतीनबाई आहे ना, तुला मंत्र दिल्याशिवाय राहत नाही, ती हरिपाठ शिकवते. ए पोरा चल होय बाजूला, आता बसू नको इकडे, मूर्ख कुठला. विठ्ठला 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 हो. संतीनबाई ती म्हणाली, मी पापी आहे, मला ती घराच्या पायऱ्याही चढू देणार नाही, अंगणातही मी जाऊ शकत नाही. इतकं पाप केलेलं आहे, इतकं मी पाप केलेलं आहे की मला अंगणात सुद्धा प्रवेश मिळणार नाही. तिच्या त्या बाई आहे, त्या 3 वेळा हरिपाठ म्हणतात, दिवसभर लोकांना शिकवतात, परमार्थ करतात, शिकवतात. ती बाई म्हणाली, अहो तुम्ही कसंही करा, जा त्यांच्याकडे घ्या मंत्र. तिला काही हिंमत होत नव्हती. पण तिला कोणीतरी सांगितलं, तुमची जर तिच्या घरी जायची हिंमत नसेल, साधूबाईच्या घरी, तर ती सकाळी सकाळी गंगा स्नानाला जात असते. ज्या रस्त्यानं जाते ना, त्या रस्त्याच्या कडेला बसून ना, हात जोडून. ती तुम्हाला विचारली की कोण आहे, तर आपण सरळ सांगायचा आपला परिचय. आणि आपण तुम्हाला माळ घालायची, ते माळ घालायची सांगायची, नामस्मरण मंत्र घ्यायचा तेही सांगायचं. तर काय केलं, एक दिवस बसली तिच्या रस्त्यात, आणि ती बाई आली तिकडून.
काय आणि त्या संतीनबाईनं पाहिलं तिच्या हातात अशी मोठी माळ आणि अशी जपत होती रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. अरे काही काहीचे मनी ओढून ओढून मनी चोपडे झाले पण त्यांच्यात काहीच फरक नाही पण तसेच तसेच आहेत ते विठ्ठला विठ्ठला. काय झालं ती बसली रस्त्यामध्ये हात जोडून आली संतीनबाई. त्या संतीनबाईची नजर तिच्यावर पडली. पडल्यानंतर तिला इतका राग आला जिचं सकाळी सकाळी तोंड पाहायला नाही पाहिजे तिचं तोंड दिसलं. ती म्हणली चांडाळीन पापी माझ्याच रस्त्यात तुला बसायला टाइम मिळाला का? हा उद्यापासून मला रस्ता बदलावा लागेल नाही तर काहीतरी करावं लागेल. आणि ती घरी गेली गोमूत्राची शिशी आणली आणि लागली रस्त्यावर गोमूत्र शिंपडतच गेली. ती वेश्या बिचारी इतकी तिच्यामध्ये सद्बुद्धी आली बोली बाईसाहेब माझं चुकलं असेल तर क्षमा करा मला मी पापीच आहे. मी आयुष्यभर पाप केली परंतु त्याच्यातून मुक्त होऊ इच्छिते आणि तुम्हीच मला मुक्त करू शकता तुम्ही संत आहात. आणि हिनं लगत ते शिंपडत गंगेपर्यंत गेली. तिकडं आंघोळ केली तिनं पुन्हा आली तर ती वेश्या तिथंच बसलेली. ती वेश्या म्हणाली तुम्ही मला श्राप द्या का मंत्र द्या तुम्ही जे दिलं ते मी घ्यायला तयार आहे मी पापी आहे. चांडाळी मी आंघोळ करून आली तरी तू रस्त्यातच बसलेली आहे आता मुला पुन्हा गंगा स्नान करावं लागेल. ती 3दा गेली गंगा स्नानाला. वेश्याला वाटलं माझ्यामुळे तिला त्रास होतो तर कशाला इथं बसायचं. ती वेश्या उठली दुसरीकडे जाऊन बसली तिच्या रस्त्यात काय नाही. काय हिनं दिवसभर ते गोमूत्राची घागरच आणून लागली शिंपडायला इथून तिथपर्यंत जायची तिथून इकडं. काय झालं ती आपल्या गावातली वेश्या तिचं चांडाळणीचं तोंड नव्हतं पाहायला पाहिजे आणि ती माझ्या वेश सकाळी सगळे रामपाऱ्यात बसली आणि रस्ता अपवित्र झाला आणि गेले. शेवटी काय झाली की ती शिंपडतच होती. तिला वाटलं आता वेश्याला वाटलं झाला असं पवित्र रस्ता म्हणून वेश्या पुन्हा आली तिच्या समोर बसली हात जोडून. आलीस का पुन्हा? आणि जे शिव्या द्यायला नामस्मरण दिलं सोडून शिव्या द्यायला सुरुवात केली. कोण? त्या संतीनबाईनं. काय अरे तुम्ही वरून किती साधू झाले ना आतून नाही झाले तर काही फायदा नाही. वरून खूप रंगून ठेवलेलं आहे तुम्ही सर्व. म्हटलं तुमचं हृदय रंगलं पाहिजे आतला वैष्णव झालं पाहिजे. लक्षात ठेवा. शेवटी काय झालं इतक्या शिव्या दिल्या तिनं शिव्या देता देता तिथंच मेली खाली पडली. ती कोण? ती संतीनबाई. आणि ती आपल्या मुलं मिळी म्हणून तिला विरह झाला वेश्याला ती मेली. एका बाजूनं ही पडली आणि एका बाजूनं ती पडली. लगेच देवाचं विमान आलं. आज्या मिळालं कसं आलं होतं तसं. तर मला सांगा त्या विमान आल्यानंतर विमानातल्या त्या विष्णुदूताने कोणाला उचलायला पाहिजेत? आयुष्यभर तिनं परमार्थ केला तिला उचलायला पाहिजे की नाही? विमान इकडून उतरायला लागलं तुमच्या खेडुळ्याचे लोक उभे हात जोडून. अहो ती वेश्या आहे तिकडे विमान उतरू नका चुकीच्या ठिकाणी उतरून राहिलं इकडे उतरवा इकडे उतरवा. विमान म्हणाले आमचं काही कधीच विमान चुकीच्या ठिकाणी उतरत नाही. वेश्येच्या बाजूनं विमान उतरलं आणि ते विष्णुदूत म्हणाले बाईसाहेब बसा. वेश्या म्हणाली मी पापी नाही माझ्यासाठी कशाला विमान. गुरुमाऊलीला बसवा विमानात. त्यावेळी विष्णुदूत म्हणाले तुमची आज्ञा असेल तर तिला बसवतो. ती विमानात बसून घ्यायच्या लायकीची सुद्धा नाही. परमार्थ केला पण अंतराचा परमार्थ नव्हता नुसतं ढोंग होतं. देवाला नाटक आणि ढोंग आवडत नाही. तुम्ही तुमच्या साध्या भावनेनं कसंही गा त्याला तो तुमच्यावर प्रसन्न राहील. तो कोणामुळे कोणाचा उद्धार झाला? वेश्येमुळे संतीनबाईचा झाला का संतीनबाईमुळे वेश्याचा? अरे वेश्येमुळे संतीनबाई उतरली. काय वेश्या गणिका ती गणिका म्हणजे ती वेश्या होती. सांगा सांगण्याचं तात्पर्य की वाणीनं जो वैष्णव तिनं हरिपाठ जन्मभर म्हटला नामस्मरण जन्मभर केलं पण हृदयामध्ये शुद्धता नाही ठेवली. काय अरे प्रसन्न होऊन वेश्याला म्हटली असती रामकृष्ण हरी म्हणत जा तर विमान हिच्याकडून उतरलं असतं का नाही. पण तिला नाही जमलं तेवढं. काय
परमार्थ करणं सोपं आहे पण जमवणं फार अवघड आहे. लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला लक्षात घ्या. ज्यावेळी वाणीचा वैष्णव तुकोबार आहे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकारानिक, नेनो प्रकारानिक, नेनो प्रकारानिक, नेनो प्रकारानिक. सर्व भावे सर्व भावे सर्व भावे सर्व भावे विठ्ठलावती प्रमाण आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार ओ सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे नेनावे अति तुकोबार आहे. नामधारक संत होते, नामनिष्ठ संत होते. नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडोनी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामाने कोण तरला नाही म्हणून वाणीचा वैष्णव झालं पाहिजे. लक्षात ठेवा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. अशा प्रकारचं आहे. आणि काया वाचा मने आता मनाचा वैष्णव काय मनाचा वैष्णव फार महत्वाचा आहे. विठ्ठला विठ्ठला शरीराने वैष्णव झालं तर सेवा, वाणीनं वैष्णव झालं नामस्मरण, आणि मनानं वैष्णव झाल्यानंतर मन श्रीरंगाच्या रंगात पूर्ण रंगल्या गेलं पाहिजे. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. सखीर मैं तो सावरे के रंगरा, सखीर मैं तो सावरे के रंगरा, सखीर तो सावरे के रंगरा, सखीर तो सावरे के रंगरा. ना घर तेरा ना घर मेरा, ना घर तेरा ना मन तेरा, मेरा हरि रंग राशि सखीन मैं तो सावरे के रंगरा, सखीन मैं तो सावरे के रंगरा, सखीन तो सावरे के रंगरा, सखीन तो सावरे के रंगरा. मनातून विषयाचा त्याग करून केलेला परमार्थ हा मनाचा वैष्णव आहे. ना घर तेरा ना घर मेरा, मेरा हरी रंगराची
सखी रे मै तो सावरे के रंगराची। काय हे मनच भगवंताला अर्पण केलेलं आहे। तू मन मी हेची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मद एका ते मच्चित मदगत प्राणा बोधयंत परस्परम। गीता सांगते, ज्ञानेश्वरी सांगते काय। आणि ज्या दिवशी तुमचं मन रामरूप होईल, मन हे राम झाले राम झाले, मन हे राम झाले राम झाले, मन हे राम झाले राम झाले, मन हे राम झाले राम झाले। प्रवृत्ति का कैसे निवृत्ति से आदे, प्रवृत्ति का सोने कैसे निवृत्ति से आदे, राम झाले राम झाले, मन हे राम झाले राम झाले, मन हे राम झाले राम झाले, राम झाले। वाह विठ्ठला डाला 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 अला विठ्ठला हो। मन हे राम झाले राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले। काय बाकी सर्व विषयाची निवृत्ती, सर्व अज्ञानाची निवृत्ती, अंधकाराची निवृत्ती, मन राम झाल्यानंतर शिल्लक काहीच राहिलं नाही। आणि म्हणून काम क्रोध त्यास बाधितीना, मन राम झाल्यानंतर कामाला ठेवायचं कुठे, क्रोधाला कुठे ठेवायचं। काम क्रोध ठेवण्यासाठी जागाच राहिली नाही हृदयामध्ये। तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामे क्रोधे केले घररिते। शरीरामध्ये परमात्मा भरून ठेवला, काम क्रोधाला कुठे ठेवायचं आहे। म्हणून अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये काम नाही, क्रोध नाही। हनुमंतराय महावैष्णव होते, ते कायेनं वैष्णव, वाणीनं वैष्णव आणि मनानं वैष्णव होते। आणि म्हणून त्यांना कामाने कधीच परास्त केलं नाही। कारण काय, कामची नाही तेथे क्रोधित कैसा, कामत नाही तेथे क्रोधित कैसा, येथे कैसे भांडण रे, येथे कैसे भांडण रे, राम गड्याची आवडी मोठी, राम गड्याची आवडी मोठी, मनोनिलंगे पेले रे, मनोनिलंगे गेले रे, ऐक खेळिया जाणून खेळे खेळिया रे, ऐक खेळिया सांगितलं जाणून खेळे खेळिया रे, ऐक खेळिया तुला सांगितलं जाणून खेळे खेळे रे, ऐक खेळिया सांगितलं जाणून खेळे खेळिया रे। कामची नाही तेथे क्रोधाची काय, तेथे कैचे भांडण रे, राम गड्याची आवडी मोठी, मनोनिलंके पेले। काय भगवंताच्या विषयी अनन्य आवड। आणि अशा वैष्णवाचा देव होतो, फक्त त्याची निष्ठा आणि विश्वास अटळ असला पाहिजे। ते दुसऱ्या चरणाचा विश्वसित करी स्वामीवरी विश्वसित करी स्वामीवरी सत्ता, विश्वसित करी स्वामीवरी सत्ता, विश्वास करी स्वामीवरी सत्ता, विश्वसित करी स्वामीवरी सत्ता, विश्वसित करी स्वामीवरी सत्ता, विश्वसित करी स्वामीवरी सत्ता, विश्वास करी स्वामीवरी सत्ता, विश्वसित करी स्वामीवरी
सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता सकळ भोगिता हे सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता हे सकळ भोगिता होय त्याचे हे सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे विश्वासिता करी स्वामीवरी विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता विश्वासितो करी स्वामीवरी विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे विश्वासितो करी स्वामीवरी विश्वासितो करी विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगता होय त्याचे विश्वासी म्हणजे वैष्णव अनन्य विश्वास परमेश्वरावरती ज्याचा आहे काय तो परमेश्वराच्या सत्तेमध्ये सहज खेळत असतो विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगता होय त्याचे गवळणीनं सत्ता गाजवली कृष्णावर काय शबरी सारख्या भगवत भक्तांनी सत्ता रामावर गाजवली वैष्णवाचं महत्त्व केव्हा केव्हा परमेश्वरापेक्षाही महान असतं हे वैष्णवाच्या प्रेमाचं प्राबल्य आहे लक्षात घ्या आणि म्हणून अशा प्रकारची ती त्या ठिकाणी वैष्णव आहेत जे स्वामीवरती सत्ता गाजवू शकतात सकळ भोगता होय त्याचे विठोबा रखुमाई तुका मने चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे आपलं हृदय निर्मळ असेल तर काय परमेश्वर आपोआप आपल्या जवळ येतो आपल्याला भेट देत असतो निर्मल जन मन सो मोही पावा मोहे कपट छल छिद्र राम सिया राम जय राम सिया राम जय राम निर्मल जन मन सो मोहि पावा मोहि कप चल छिद्र नवा ज्याचं हृदय निर्मळ झालेलं आहे निश्चल झालेलं आहे की नाही त्याच्यासाठी परमात्मा त्याला बोलावण्याचं काम नाही त्याला वाट पाहण्याचं काम नाही स्वतः होऊन देव त्याच्यासाठी येत असतो कबीरा मन निर्मल भया जैसे गंगानी पाछे पाछे हरि फिरे कहत कबीर कबीर
कबीराला राम राम म्हणायचं काम नाही पडलं, रामच कबीर कबीर म्हणत कबीराला शोधत येत होता। याचं कारण काय? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे। हृदय निर्मळ असेल तर देवाला बोलवायचं काम नाही। आंबा पाडाला लागला की पोपटाला पत्र पाठवावं लागतात का, की पोपट महाराज आमचा आंबा पाडायला लागला या तुम्ही। तसं हे हृदय भक्तिभावाने पिकलं की ईश्वर रूपी पोपट आपोआप येऊन त्याच्यावर बसत असतो। त्या हृदयाचा विषय। अभंगाचा अर्थ संपला। शेवटचे दोन शब्द विठ्ठला विठ्ठला आज आपल्या खेडोळा इथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ आणि या ज्ञान यज्ञामध्ये सर्व तुम्हा गावकऱ्यांच्या प्रेमास्तव मलाही हा सेवा करण्याचा सुयोग आला। आमचे कोथाळचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज जे आहेत त्यांचं खेडोळा म्हणजे लय आवडीचं गाव आहे। तुमची तारीख घेण्याच्या अगोदर मला ते 2 महिन्यापासून सांगते बाबा खेडोळ्याची तारीख आपल्याला घ्यावं लागते, खेडोळ्याची तारीख घ्यावं लागते काय। आणि कधी त्यांना भेटलं की एकदा दोनदा तरी तुमच्या गावचं नाव निघतं। तुमचं गाव त्यांच्या आवडीचं गाव आहे काय। आणि त्यांच्याही आवडीचं आहे, माझं काही नावडीचं नाही आहे की नाही, माझंही सुद्धा आवडीचंच आहे। अनेक वेळा मी खेडोळ्याला आलो, लक्षात घ्या। परमार्थ समाजाला मिळायला पाहिजे हा आमचा उद्देश असतो आहे की नाही। आणि त्या परीनं समाजाला जे काही आपल्याला विचार द्यायचे आहेत, प्रबोधन द्यायचे ते दिल्या गेलं पाहिजे। मी आल्यानंतर तुमच्या सर्वांमध्ये किती आनंद, किती उल्हास आणि किती प्रेम असतं हे मलाही ज्या ज्या वेळी मी इथं आलो त्या त्यावेळी पाहायला मिळालं, लक्षात घ्या। आणि यावर्षी तर आनंद या गोष्टीचा आहे की सर्व जवान तरुण सर्व मंडळी पोरं या कार्यामध्ये त्या ठिकाणी सेवेसाठी आहेत। ईश्वराने अशाच प्रकारची सदैव तुम्हा तरुण मुलांना सद्बुद्धी द्यावी। सज्जनांनो, 22 जानेवारीला आम्ही अयोध्येला गेलो होतो। रामललाची प्राणप्रतिष्ठा होती आणि मला आपल्या भारतामध्ये 2.25 करोड साधू आहेत, त्याच्यापैकी फक्त 3,500 साधूलाच निमंत्रण होतं। 2.25 कोटी कुठं, 3,500 कुठं आहे, काहीच नाही। त्याच्यामध्ये मला आमंत्रण होतं आणि ते सुद्धा VIP आमंत्रण होतं। ज्यांना एका बाजूनं आमंत्रण होतं त्यांना VIP होतं आणि ज्यांना दोन्ही बाजूनं भारत सरकारच्या वतीनं आणि रामलीला मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं मला दोन्ही बाजूनं आमंत्रण होतं। काय संपूर्ण देशाच्या साधूंचं अध्ययन करून कोणाकोणाला निमंत्रण द्यायचं हे साधू आणि सरकार यांनी ठरवलं आणि त्याच्यामध्ये आपला नंबर लागला। ही एक सौभाग्याची गोष्ट आहे। आश्रम आहे, आश्रमाचं कार्य आहे, सर्व त्याच्यामध्ये विचारात घेतल्या जातं काय। आणि अशा लोकांची आमंत्रणं होती। तर मला सांगायचं, साधूंना राहण्यासाठी 100 एकरामध्ये स्पेशल तीर्थपुरम, त्याच्या त्या निवासाला नाव तीर्थपुरम होतं काय। आणि अशा प्रकारची प्रत्येक पत्र्याच्या रूम केल्या होत्या, आतून सर्व अशा प्रकारचे पडदे लावलेले होते। थंडीचे भयंकर दिवस, प्रत्येक साधूला गादी पलंग 2-2, 3-3 कंबल अंगावर घ्यायला, कारण थंडी असल्यामुळे। आज संडास बाथरूम सर्व नवीन तयार केलेलं आणि जवळजवळ 7,000 मुलं सेवेसाठी होते। किती मुलं? म्हणजे 20 वर्षापासून तर 30 वर्षाच्या वयोगटातले 7,000 मुलं आणि 3,500 साधू आणि 3,500 सेलिब्रिटीज, सर्व देशातले प्रत्येक व्यवसायातले विशेष
खेळातले विशेष, उद्योगातले विशेष, शेतीतले विशेष अशा लोकांना आमंत्रणं होती आणि आम्हाला 7,000 लोकांना सांभाळण्यासाठी किती पोलीस होते? 10,000. किती पोलीस होते? कमांडो फोर्स वेगळा, मिलिटरी फोर्स वेगळे, उत्तर प्रदेश देशातल्या प्रत्येक प्रांतातले फोर्स पोलिसांचे वेगळे होते. कारण लोक भीती इतकी दाखवत होते की काही ना काही झाल्याशिवाय राहत नाही, कुठं बॉम्ब पडल्याशिवाय राहत नाही. आमच्या स्वप्नातही आम्ही तिथं राहिलो 4 दिवस, बॉम्ब स्वप्नातही आला नाही. काय 25 किलोमीटरच्या आत अयोध्येच्या मध्ये चिलटसुद्धा घुसू शकत नव्हतं, इतका बंदोबस्त होता. घरावर, दारावर, जमिनीवर रडार वगैरे सर्व लावले होते. तुम्ही पाहिलं असेल शेवटच्या दिवशी मंदिरावर सुद्धा कमांडो उभे होते, काय शस्त्रास्त्र घेऊन. इतकी बारीक त्या ठिकाणी होती. तर मी कशासाठी सांगतो, एवढ्या साधू संतांची आणि सेलिब्रिटीची सेवा तरुण पोरांनी केली. ते प्रशिक्षित होते, त्यांना अगोदर प्रशिक्षण दिलं होतं कसं करायचं, काय करायचं, सर्व काही. इतकी बिलकुल कडेकोट सेवा केली, कोणाला कुठेच काही कमी पडलं नाही. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी अन्नदान, तुम्हाला जे खायचं ज्या मंडपामध्ये बसून जेवायचं. विदर्भाचं वेगळं, काय असे वेगवेगळे प्रांत होते. RSSनं प्रांत पाडलेले आहेत. तुमच्या मराठवाड्याला देवगिरी प्रांत म्हणतात, आमच्या विदर्भाला विदर्भ प्रांतच आहे. असे प्रत्येक प्रांत पडले होते आणि त्या प्रांतवाईज सेवा होत्या. खूप आनंद होता. म्हणून मला म्हणायचं, रामरायाला ज्यावेळी युद्ध करायचं होतं रावणाबरोबर, माणसं मिळाले का युद्ध करायला? एकही माणूस मिळाला नाही. वानर धरल्याने युद्ध करावं लागलं होतं. वानरं आणले आणि युद्ध वानराशिवाय होत नाही. माणसांना अजूनही युद्ध झालं नाही. वानरं आले आणि वानराने रावणाच्या सोबत युद्ध रामाबरोबर केलं आणि त्यावेळी रामाला विजय मिळाला. आजही कुठं माणसं भेटतात? माणसं दिसतात फक्त, पण असलेले माणसं नाही दिसत. लक्षात ठेवा. म्हणून आमचा एकच उद्देश आहे, समाजामध्ये माणसं निर्माण व्हावीत अगोदर, आणि नंतर वारकरी निर्माण व्हावेत, नंतर साधू निर्माण व्हावेत. माणसाला जर माणूस नाही होता आलं तर तो कधी साधूसुद्धा होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून माणसाला माणूस होता आलं पाहिजे, ते विचारानं होता येत असतं. असे त्या ठिकाणी असणारे थॉट्स, ज्याला म्हणतो आपण विचार जे असतात, ते विचार या तरुण पिढीपर्यंत पोचायला पाहिजे. आणि भविष्य त्या ठिकाणी राष्ट्राचं तरुण लोकांच्या हातामध्ये आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याही गावामध्ये अनेक वर्षापासून सप्ताह होतो. किती वर्ष झाले आता याला? 2च का? अरे बापरे, लय अलीकडचा काळ आहे. अगोदर का झोपी गेले होते काय? 2 वर्षापासून करता तरी काही हरकत नाही. काय सुरुवात तर केली निदान, आणि आता तुम्हाला दुसऱ्या वर्षी आता हे तरुण मिळाले. म्हणजे जुने माणसं काही बेकार होते असं मला म्हणायचं नाही, पण त्यांच्याकडून होत नाही. पोरं काही करू शकतात. लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्व मुलांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आपला धर्म, आपली संस्कृती टिकवण्यासाठी. जात टिकवायची नाही, धर्म आणि संस्कृती आणि राष्ट्र टिकवायचं. जाती जातीमध्ये स्वार्थी लोक कलह लावून देतात आणि त्यांची पोळी भाजत असतात. काय जातीच्या हाती काहीच नाही आलेला अजून. लक्षात ठेवा. म्हणून जातीपासून वरती उठा, विचारात या, आणि ते विचार तुम्हाला तारू शकतील. अशी एकमेकाच्या प्रती आपल्या जीवनामध्ये सहानुभूतीची लाट आली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. आम्ही कॉलेजमध्ये असताना एक कविता वाचली होती, तिचं नाव होतं सिंपत्ती. पहिली लाईन होती की सिंपत्ती इज ग्रेटर दॅन गोल्ड, की सहानुभूती सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. इंडियन कीप टू इट. भारतीयांनो, सहानुभूती सोडू नका. साधू संतांचा आणि विचाराचा वारसा तुमच्या संस्कृतीला, तुमच्या धर्माला आहे. विश्वामध्ये एवढा उत्तम देश, उत्तम धर्म, उत्तम संस्कृती जगात कुठेच नाही, आणि तुम्हाला लाभलेली आहे. देवाच्या संस्कृतीपेक्षाही माणसाची संस्कृती महान आहे, आणि माणसातली संस्कृती आणि संस्कार जागा व्हावा यासाठी आपण सप्ते केले पाहिजे. नाही एकानं पंक्ती द्यायच्या, बाकीनं खायचं प्यायचं, मस्त मस्ती मौज करायची. खाण्यापिण्यासाठी मस्ती करण्यासाठी हा प्रपंच किंवा हा परमार्थ नाही. हा परमार्थ विचाराचा आणि विचार घेण्यासाठी आहे. आणि म्हणून असे प्रकारचे विचार
इन दी होल वर्ल्ड देर इज नो स्टडी. संपूर्ण जगामध्ये हा विचार नाही. उपनिषदात गीता आहे, उपनिषद आहे, किती सुंदर विचार आहे. श्रीमद भागवत आहे, भगवद्गीता आहे. या विचारामध्ये आपण आलो पाहिजे. हजारो परदेशी लोक वृंदावनला जा, कलकत्त्याला जा, तिकडे जगन्नाथपुरीला आता आमची कथा आहे. हजारो लोक तुम्हाला परदेशी लोक माळ जपताना दिसतात. अब्जोपती आहेत आपल्या परीनं ते. आम्ही ऋषिकेशला असताना फ्रान्सवरून एक जोडपं आलं होतं, पती पत्नी, आणि गंगेच्या वाळूत लोळू लागले कपडे काढून. म्हणजे अंडरवेअर वगैरे होती असं काही नाही, लोळू लागले कपडे काढून. आता मलाही इंग्रजी येते, मी कारण इंग्रजी शिकलेलो आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला. मी त्याला विचारलं की कशाबद्दल लोळता. बोले आम्ही आमच्या देशामध्ये असताना या गंगेचं महत्त्व ऐकलं, वाचलं आम्ही. हे ऋषीमुनीच्या पदस्पर्शाने पावन झालेली रेत आहे आणि एवढ्या पवित्र रेत्यामध्ये आम्ही भोगी पापी लोक या रेतीत लोळल्याने निदान आमचं जीवन तरी पावन पवित्र होईल. हे कोणाचे विचार आहेत? परदेशातून आलेल्या सुज्ञ शिकलेल्या श्रीमंत लोकांचे विचार आहेत. आम्ही कंटाळलो त्या वैभवाला आणि त्या श्रीमंतीला. या गंगेच्या मातीमध्ये जे सुख आणि प्रेम आणि संपत्ती आहे ते आमच्या कशामध्ये नाही. एवढी प्रशंसा जग तुमच्या संस्कृतीची धर्माची करते. मग आपणही सुद्धा त्याच्याप्रती सजग झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. एवढंच मला सांगायचं. झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही केलेल्या प्रशंसनीय कार्याची तुमची प्रशंसा करतो. अशाच प्रकारची सदैव सद्बुद्धी तुम्हा समाजाला परमेश्वराने देत राहावं ही त्या प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझी जी झालेली सेवा आहे ती भगवत चरणी समर्पित करत आहे. कारण तुम्हाला सांगतो, आज बोलत असताना त्रास व्हायचा. त्याचं कारण माझ्या काही दातांचं काल परवा रूट कॅनल झालेलं आहे. डॉक्टरनं सांगितलं की कमीत कमी 5 दिवस बोलायचं नाही. मी म्हटलं डॉक्टर आमचा धंदाच बोलायचा आहे काय? नाही म्हणजे दाताचं काम बिघडून जाईल. म्हणलं आता बिघडू का काही हो. आजपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत मला बोलायचं सांगितलेलं आहे. आणि आज मी सकाळी एक कार्यक्रम केला, आता तुमचा उद्यासुद्धा 2 कार्यक्रम. काय म्हटलं जे होईल ते होईल. तुम्हाला मी शब्द दिले सेवेचे, जेवढी होईल. नाही बोलता आलं कमी बोलेल, परंतु मला काही जास्त बोलायचं काम नाही पडलं. आमच्या गुणीजनांनी सर्व मला उच्च बोलता येत नव्हतं, उंच काही म्हणता येत नव्हतं, म्हणून मी काही कोशिशही केली नाही. आणि आमच्या गुणीजनांनी ते सर्व कार्य मला सहकार्य केलं म्हणू लागायचं काय. त्याच्यामुळे जास्त काही त्रास झाला नाही. आणि दुसरी गोष्ट, रात्रंदिवस ही समाजाच्या सेवेमध्ये रात्रंदिवस भगवंताच्या कृपेनं तुम्हा समाजाची सेवा करायला मिळते. आश्रमावरती त्या ठिकाणी जवळजवळ 60, 70, 100 मुलं शिक्षणासाठी राहतात. वारकरी शिक्षण असेल, शाळेचं असेल, 8वी ते 12वी तिथं शिक्षण आहे. आता अनाथ मुलं ठेवलेली आहेत 1 वर्षापासून. 16 मुलं आहेत. आई नाही, बाप नाही, त्यांना कोणीच नाही. त्यांना लहानचं मोठं करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं, त्यांना जे शिकायचं आहे ते शिकवणार आम्ही. आणि त्यांना KG1 पासूनच CBSE पॅटर्नच्या शाळेमध्ये टाकलेलं आहे. ज्या शाळेची KG1ची फी 60,000 आहे अशी आमच्या इकडे सहकार विद्या मंदिर बुलढाणा अर्बनची शाळा आहे. बऱ्याच शाळा आहेत त्यांच्या शाळेत प्रवेशसुद्धा मिळत नाही पैसे असून. परंतु आपल्या 16 मुलांना 60,000प्रमाणे किती पैसे होतील एका वर्षात? एका वर्षाला तेवढे लागतात. आणि त्यांना तर भरपूर शिकवायचं आहे. परंतु त्याचे सर्वेश्वरा चांडक साहेब आहेत, भाईजी म्हणतात त्यांना. त्यांनी सांगितलं बाबाजी तुम्ही कितीही मुलं ठेवा अनाथाचे आम्ही निशुल्क शिक्षण त्यांना देऊ, 1 पैसासुद्धा घेणार नाही. तुम्ही जर एवढं त्या लहान बाळकाच्यासाठी करता, त्यांचे मायबाप होऊन त्यांची सेवा करत आहेत, तर मला काय पैशाची कमी नाही. तेवढे पैसे नाही भेटले तर काही मला समुद्रातून 2 वंजोळी फेकल्या बाजूला काही पाणी कमी होतं का? त्यांनी उदार अंतकरणाने यांच्या शिक्षणाची जबाबदारी, त्यांच्या शाळेत जिथपर्यंत शिक्षण आहे तर निशुल्क शिक्षण होईल. आणि भविष्यातही त्यांच्यासाठी जे काम पडेल, समाज आहे, समाजसेवा करतो, सहकार्य करत आहे.
आणि अशांना नाही सहकार्य करायचं तर कोणाला करायचं? अरे त्यांना सांभाळून त्यांना लहानचं मोठं करून त्यांना घडवणं याच्यासारखा कोणताच मोठा परमार्थ नाही. लक्षात घ्या. वृद्धाश्रम काढला या नोव्हेंबरपासून 18-20 वृद्ध आहेत. त्यांची सुद्धा एक नंबर सेवा आहे. त्यांना राहायला स्टँडर्ड रूम आहेत, VIP रूम आहेत, पंखे आहेत, गाद्या आहेत, पलंग आहेत, सर्व आहे. कमोडचे संडास आहेत, गिजर आहे. त्यांना त्या ठिकाणी फिरण्यासाठी आता आम्ही गार्डन तयार करणार आहोत. वृक्ष वगैरे लावलेलीच आहेत. मलकापूरला तो आश्रम आहे. आपल्याही परिसरामध्ये ज्या मायबापांची सेवा होत नसेल, जे उपेक्षित आहे, केव्हालाही आम्हाला तुम्ही फोन केला तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना प्रवेश देऊ शकतो. कारण तो वृद्ध सेवेसाठीच आश्रम आहे. आई असेल या पिता म्हणजे पुरुष असेल या स्त्री असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, तिथे काही संबंध नाही. तिथे सेवा हा धर्म आहे. तिथे कोणती जातपात पंथ नाही. लक्षात ठेवा. या परीनं आश्रमाचे अनेक उपक्रम आहेत. कोरोनाच्या काळामध्ये आदिवासी लोकांना खाण्या वाचून ते मरणार होते, त्यावेळी आश्रमाच्या वतीने 1000 क्विंटल गहू त्यांना वाटले, 500 क्विंटल डाळ आणि जवळजवळ 250 क्विंटल तेल, मीठ, मिरची सर्व दिलं. 3 महिने त्यांच्या घरातलं राशन कमी पडणार नाही. कारण तिथं कोणी जातसुद्धा नव्हतं. त्यांनी नदीतले मासे संपून टाकले, डोंगरातले पक्षी खाऊन खाऊन मारून टाकले, सर्प खाल्ले. आणि अन्न वाचून मनुष्याचा प्राण राहू शकत नाही. आश्रमाच्या लक्षात आलं. भक्तगणाकडून कोणी 2 क्विंटल, कोणी 4 क्विंटल, कोणी 5 क्विंटल, कोणी 1 क्विंटल असे 1000 क्विंटल ट्रक भरले आणि प्रत्येकाच्या झोपड्यामध्ये 3 महिन्याचं राशन टाकलं. नंतर पुढे कोरोना गेला. काय तर ही आश्रमाची सेवा आहे. सुनामीची लाट आली त्यावेळी आश्रमाने 10 लाख रुपये त्या बेघर लोकांच्यासाठी दान केलं. काय आश्रमाने केलं म्हणजे मी केलं नाही, तुम्ही जे काही दिलं तुमच्याकडून घेतलं आणि त्यांना सेवेसाठी पोहोचून दिलं. आणि म्हणून ही अशा प्रकारची गोरगरिबांची सेवा असेल, अनाथाची सेवा असेल, वृद्धांची सेवा असेल आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, हे सर्व चालतं. रात्रंदिवस मी समाजाच्या प्रबोधनासाठी फिरत असतो. काय म्हणून मी म्हणतो एवढं जीव तोडून सांगलं तुम्ही मधातून उठले म्हणून मला राग आला बरं का, दुसरं काही नाही. माझं संपूर्ण जीवनच तुमच्यासाठी समाजासाठी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वयंपाक तर होणारच आहे, रोजच होणार आहे. एक दिवस काही मागे पुढे झाला तर काही फरक नाही पडत. म्हणून प्रेमानं ऐकलं पाहिजे. समोरच्यालाही कोणता विक्षेप होऊ नये. ऐकणाऱ्याला सुद्धा विक्षेप होतो कारण मधातून उठलं तरी. काय उठले आता भविष्यात कधी उठत जाऊ नका याच्यासाठी मी त्यांच्यावर रागवलो. आणि आता ते जे उठले ते तर भविष्यात एक तर बसणारच नाही ते येऊन आणि पुन्हा कधी उठणारही नाहीत. लक्षात ठेवा. त्यांना समजलं आता काय असतं ते. आणि समजूत घातल्याशिवाय समजत नाही. लक्षात ठेवा. परंतु ही समजूत बापाची नाही, आईची समजूत आहे. थापडही मारते आणि प्रेमही करते. लक्षात ठेवा. ही केवळ समाजाच्यासाठी आहे, दुसरं काही नाही सज्जनांनो. प्रेमही समाजासाठी आहे, रागही समाजासाठी आहे. समाजाला मिळावं ही आशा आहे. आणि आपण चांगल्या रीतीनं 2च वर्ष झाले म्हणतात, एक नाही 2 बोटं केले. आता 15-20 दिवसानंतर लोक 2 बोटं करून अशी फिरतील. आहे की नाही? कथा नाही काय 2 बोटं. आहे की नाही? कोणती संस्कृती, आपल्या संस्कृतीत असं 2 बोटं करायचं काहीच नाही. इथं आशीर्वाद आहे 5ही बोटाचा आहे. आहे की नाही? 2 वर्ष झाले नाही. यावर्षी आता तुमच्या याला सप्ताहाला रंग चालला, चांगलं वाटून राहिलं. आहे की नाही? अशाच वरती दरवर्षी चांगल्या प्रकारचा उत्सव करत जा. त्याच्यामुळे गाव, संस्कृती, आपली मुलं बाळं महिला यांनाही हरिनाम त्यांच्या कानावर. माणसं कुठंही फिरून जाऊन येऊ शकतात. माता भगिनी वृद्ध कुठे जाऊ शकत नाहीत ऐकण्यासाठी. त्यांच्यासाठी 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे पर्वणी असतो. आणि सदैव पर्वणी तुमच्या गावात होत राहावी हीच मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली.